वंदे मातरम. नमस्ते. हॅलो, माझं नाव सुमित सोनवणे. मी आज तुम्हाला DFC बद्दल सांगणार आहे. DFC आजपर्यंतचा इंडियाचा इंडिपेंडन्स नंतर सर्वात मोठा प्रोजेक्ट ठरलेला आहे. तो आता 2022 मध्ये स्टार्ट होईल. मी सांगतो तुम्हाला नेक्स्ट. मग आता पार्ट्स ऑफ DFC चे किती पार्ट्स आहेत? DFC 2 पार्ट्स आहेत. EDFC, WDFC. EDFC म्हणजेच ईस्ट डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर. WDFC म्हणजे वेस्ट डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर. नेक्स्ट. मग आता DFC काय आहे ते तुम्हाला याचं आपलं इंडियन रेल्वे त्याला कंपॅरिझन करून मी तुम्हाला सांगतो. इंडियन रेल्वेचं इन्कम काय आहे तर 63% फ्रेट ट्रेन्समध्ये असतं. फ्रेट म्हणजे मालगाडी. फ्रेट ट्रेन्समध्ये त्याचं 63% त्याचं इन्कम फ्रेट ट्रेन्सपासून येतं. पॅसेंजर्सपासून 27% येतं. मग नंतर कॅटरिंग असतं. कॅटरिंग तिथे जे हॉटेल्स असतात रेल्वे स्टेशन्सवर तिथून 5% येतं. मग नंतर पार्सलपासून 3% येतं आणि ॲड्स जे असतात त्यापासून 2% येतं. म्हणजे ॲड्स ते आपण रेल्वे असते पॅसेंजर तिथे सिमेंटच्या ते पोस्टर लावलेले असतात ते ॲड्सपासून ते 2%. इन्कम आहे. कसं म्हणजे सर सांगतो. नेक्स्ट. फ्रेट सर पार्सल्स म्हणजे छोटे असतात. फ्रेट म्हणजे ते माल असतात लोकांचे खूप मोठमोठे. उदाहरणार्थ आता जर सिमेंट कोल झाला अजून तुमचे फ्रेट ट्रेन्समध्ये मालगाडीमध्ये म्हणजे मोठमोठे जे वस्तू असतात त्यांना फ्रेट ट्रेन्समध्ये असतात. पार्सल्स फक्त ते छोटे असतात. म्हणजे आता इंडियन रेल्वेचा जर त्याचं इतकं इन्कम आहे तर याचा प्रॉफिट आहे का लॉस आहे आपण ते बघणार आहोत. तर तो जे इंडियन रेल्वे जर 100 रुपये खर्च करत असेल म्हणजे त्याचं जर इन्कम 100 रुपीज असेल तर ते देण्यासाठी डायरेक्ट 115 रुपये देऊन देईल. म्हणून याच्यामध्ये त्याचा 15 रुपीजचा लॉस होतो. तो कसं काय होतं तो कशामुळे होतो ते सांगतो. इंडियन रेल्वेमध्ये जे स्वच्छता आपल्याला राखावी लागते त्यासाठी. मग नंतर येतं ते आपलं वॉटर रूम, वेटिंग रूमसाठी, टॉयलेटसाठी, त्याच्यात पाणी ट्रान्सफर करण्यासाठी, इलेक्ट्रिसिटीसाठी, अजून TC असतो त्यासाठी. मग जी आपलं RPF फोर्स, GRPF ते त्यांच्यासाठी खर्च होतो इंडियन रेल्वेमध्ये. म्हणजे सर म्हणजे ते जर आता 100 रुपये उत्पन्न घेत असतील बरोबर. इंडियन रेल्वे फुल पार्ट सांगतोय मी सगळं. फ्रेट ट्रेन्स ते सगळं मिक्समध्ये. जर ते 100 रुपये उत्पन्न घेत असतील तर ते 115 यूज करून टाकतात, खर्च करून टाकतात. म्हणजे 115 त्यांचा खर्च होऊन जातो. सर फ्रेट ट्रेन म्हणजे ते सगळं मिक्स करून सांगतोय मी तुम्हाला. ते 115 म्हणजे यूज करून टाकतात ते असं एटसेट्रा खर्च असतात त्यांच्यामुळे. मग नंतर येतं सर DFC काय आहे? DFCCL एकच आहे. DFC काय द डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. DFC म्हणजे हा एक असा प्रोजेक्ट आहे की आता जे आपण जर आपल्या देशाचा आपला म्हणजे मेड इन इंडिया ज्या वस्तू असतात त्यांचा जास्त किंमत का असते हे त्याच्यात आहे. म्हणजे ते त्याच्यात नोटीस केलेलं आहे. त्यामुळे DFC कॉर्पोरेशन प्रोजेक्ट हा बनवलेला आहे. हा प्रोजेक्ट 2016 मध्ये म्हणजे 2006 मध्ये त्याचं भूमिपूजन झालं होतं. 2016 मध्ये त्याचं काम चालू झालं. सर हा प्रोजेक्ट WDFC जो आहे तो 2022 मध्ये स्टार्ट होऊन जाणार आहे. म्हणजे आता DFC काय आहे? आता DFC इंडियन रेल्वे वेगळं, DFC वेगळं. DFC काय? DFC फक्त जे मालगाड्या असतात त्यांच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी. म्हणजे आता जर सगळे लोक ट्रक्सने माल मागवतात मग ट्रक्सने ते माग जातं आपल्याला. मग जर आपण ते DFC प्रोजेक्ट जर स्टार्ट झाला 2022 पासून WDFC स्टार्ट होऊन जाणार आहे. हा जेव्हा स्टार्ट झाला तर आपले जे वस्तू असतात त्याचे 40% ते लॉस होऊन जाणार. म्हणजे आता जर माझ्याकडे पेन जर 20 रुपयाचा असेल तर त्याच्यातनं डायरेक्ट म्हणजेच 12 रुपयाचा 20 रुपयाचा पेन भरायला भेटेन आपल्याला. म्हणजे 40% लॉस होऊन जाईल. सर ट्रान्सपोर्ट कमी होईल. आणि सर ते कावर कारण ट्रक्सचे जे ट्रान्सपोर्टेशन असतात त्यासाठी खूप पैसे लागून जातात. डिझेल ते वगैरे अजून त्यामुळे ॲक्सिडेंट्स होतात, पोल्युशन होतं, रस्ता खराब होतो. त्यामुळे सर याच्यावरून आपल्याला खूप काही बेनिफिट्स आहेत. त्यामुळे इंडियाने
हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. आता WDFC म्हणजेच वेस्ट, हा इंडिया आहे, याचा वेस्ट पार्ट WDFC, याचा ईस्ट पार्ट EDFC. आता नॉर्थ आणि साऊथही बनणार आहे, पण ते 2050 पर्यंत कम्प्लीट होईल. नेक्स्ट, हा इंडियाचा सर्वात मोठा प्रोजेक्ट ठरलेला आहे इंडिपेंडन्स नंतर. आता आपण जर म्हटलं, तुम्ही जर मला विचारशाल आता DFC आहे, तर त्याचा आपल्याला जर इंटरनॅशनली त्याचं ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर आपण कसं करू? तर आपण DFC जे आहे त्याचा यूज आपण फक्त ट्रान्सपोर्ट म्हणजे जे लॉजिस्टिक पार्क असतात तिथपर्यंत ते ट्रान्सफर करेल, आणि लॉजिस्टिक पार्क ते मोठमोठ्या क्रेन्स आणि तिथे सगळा सेटअप असतो, तिथून ते ट्रान्सपोर्ट आपला शिप्स मोठमोठे बोट्स त्याच्यात ट्रान्सफर करून ते आपण विदेशात पाठवू शकतो. लॉजिस्टिक पार्क म्हणजे काय? लॉजिस्टिक पार्कमध्ये लोडिंग अनलोडिंग मोठमोठ्या कंटेनर्सचं क्रेन्सने होतं, आणि हा खूप मोठा पार्क आहे. त्याच्यात चायनाचा माल, आता तुम्ही विचारशाल चायनाचा माल सस्ता का वर असतो? कारण चायनामध्ये इतके लॉजिस्टिक पार्क आहेत की त्याचा ट्रान्सपोर्टचा खर्च फक्त 6% येतो, आणि इंडियाचा 30%च ट्रान्सपोर्टमुळे चालला जातो. सर आता एक वस्तू 100ची भेटत असेल तर चायनाला त्यासाठी ट्रान्सपोर्ट इंडियामध्ये ट्रान्सपोर्ट करण्यासाठी फक्त 3 रुपये खर्च येईल. 3 रुपये ट्रान्सपोर्ट करण्यासाठी. इंडियात म्हणजे चायनात 3 रुपये खर्च येईल आणि इंडियामध्ये 30 रुपये त्याच्यात खर्च चालला जाईल. म्हणजे उदाहरणार्थ एक वस्तू बनते ती दिल्लीला पाठवायची, तर इंडियात किती खर्च येईल? इंडियात 30 रुपये ट्रान्सपोर्टला, कारण आपण ट्रेनने जर करू तर 30 रुपये येईल, आणि जर आपल्या DFC ने करू तर त्याचं म्हणजे मला एक वस्तू बनते ती मला दिल्लीला पाठवायची, ती मी बाय ट्रक पाठवतोय, किती खर्च येईल? एका वस्तूला सर 30% खर्च येईल. एका वस्तूला 30% ट्रक पाठवायची. यस. आणि मला रेल्वेने पाठवायची तर किती खर्च येईल? 3%. 3%. आणि चायनाचे काय सांगतोय तू? चायनामध्ये 3%. चायना तितका खर्च लागतो का चायनामधून इथे आणायला? सर कारण त्यांच्याकडे खूप मोठमोठे, जगातला सर्वात मोठा लॉजिस्टिक पार्क चायनामध्ये आहे सर. म्हणजे आता बोट्स आल्या त्याच्यावरून जर आता सामान लोड करायचं आहे किंवा अनलोड करायचं आहे त्याच्यासाठी लागणारा खर्च वगैरे आणायचा खर्च चायनामध्ये कमी लागतो आणि भारतात जास्त लागतो, कारण तिथे लॉजिस्टिक पार्ट चायनामध्ये जास्त आहे आणि इंडियामध्ये कमी आहे. त्याच्यामुळे आपला व्यापारी ट्रेनने कापड माल लावते दिल्लीला. सर कारण ते ट्रेन्स आता जर पॅसेंजर येत असेल तर ट्रेन्स त्या 6 दिवससाठी वेटिंगवर राहून जातात की जाऊ द्या बाबा, हे पॅसेंजरची गाडी पुढे जाऊ द्या, नंतर मालगाडी येऊ द्या, असं म्हणजे टाईमचा ते फिक्स राहत नाही. जर आता कासोद्याच्या सप्त्यात जर माल मागवायचा आहे, कासोद्याचा सप्ताह अजून गेला आणि ते 6 दिवसात माल येतोय, तर काय फायदा आहे मागून? म्हणजे टायमिंग फिक्स नसतो सर त्याचा. सर हा कॉरिडोर फक्त मालगाडी राहणार, त्याच्यात इंडियन रेल्वेचा काहीच संबंध नाही. म्हणजे ते सेपरेट राहणार आहे, 24 आवर्स मध्ये ते पूर्ण इंडियामध्ये ट्रान्सपोर्ट करणार आहे. नाही, ट्रॅक वेगळा, नवीन ट्रॅक. फक्त तो माल आहे का? फक्त माल नाही, म्हणजे हा सेपरेट आहे डायरेक्ट इंडिया. सर सांगतो आता WDFC मध्ये दिल्ली टू मुंबई एक रूट तयार होतोय, तो WDFC आहे. आणि चालू आहे. नेक्स्ट पूर्ण होऊन जाणार म्हणजे, आणि 2023 पर्यंत ते पूर्ण सेट होऊन जाईल. सर आता तुम्ही जर म्हणशाल, आता जर तुम्ही मालगाडी फ्रेट ट्रेन्सने मागवायचं म्हटलं तर डिझेल खूप जास्त हे होईल, तर हे इंडियाने सोल्युशन काढण्यासाठी बिहार मध्यपुरामध्ये अल्स्ट्रॉम फ्रान्स नावाची एक कंपनी आहे, त्याच्याकडून इलेक्ट्रिक इंजिन घेतलं. म्हणजे ते 12,000 हॉर्स पॉवर आहे त्याच्यात, आणि 12,000 करोड ते
हा 12,000 हॉर्स पॉवर आहे आणि 13,000 टन ते वजन म्हणजे खेचू शकतं. आणि त्याचा आपण जर ते इंजिन घेतलं तर वर्षाचे आपण 12,000 करोड रुपये वाचवू शकू. म्हणजे डिझेल मध्ये जे पैसे आपण घालवणार आहेत दुसऱ्या इंजिनसाठी त्यामुळे. इलेक्ट्रिक इंजिन हे स्वस्त असणार आहे, त्याच्यामुळे आपण जे डिझेल इंजिन आता रेल्वेमध्ये वापरतो त्याची कॉस्ट जास्त जाते आपल्याला, आणि इलेक्ट्रिक इंजिन वापरल्यामुळे आपली कॉस्ट एकदम निग्लिजिबल होणार. 12,000 कोटी रुपये त्याच्यामध्ये ते डेडिकेटेड कॉरिडॉरचे वाचते ना, ते एका इंजिनचे नाही वाचणार, ते पूर्ण डेडिकेटेड हो. कॉरिडॉरचे 12,000 करोड रुपये हा वाचते. वर्षात. सर आता वॅक 12 काय आहे? वॅक 12 ते इंजिन त्याची स्पीड 100 किलोमीटर पर आवर पर्यंत असणार आहे. ती ट्रेन 2 किलोमीटर्स लॉंग असणार आहे. साधारणतः ट्रेन 700 मीटरची असते पण ती 2 किलोमीटर्स लॉंग असणार आहे. त्यावर आता जर एक खाली कंटेनर आहे त्याच्यावर अजून एक म्हणजे डबल स्टॅक कंटेनर राहणार आहे. म्हणजे ती टोटल 4 किलोमीटरची लॉंग ट्रेन राहणार आहे आणि ते ट्रेनला एक वॅक 12 नावाचं इंजिन खेचणार आहे. हां, त्याचं लोड कॅपॅसिटी 13,000 टन आहे. म्हणजे जर एक ट्रक 10 टन उचलत असेल तर हे एकटं इंजिन म्हणजे एकटा रेल 13,000 टन खेचू शकतं, घेऊन जाऊ शकतं. म्हणजे 1300 ट्रक आपल्या वाचू शकतात, डिझेल वाचू शकतं, ॲक्सिडेंट कमी होऊ शकतात, रेल्वे आपले रस्ता जे खराब होतं तेही वाचू शकतं, अजून एअर पोल्युशन होतं ते कमी होऊ शकतं. मग त्यांनी असं DFCने असं सांगितलेलं आहे की ते 24 आवर्समध्ये पूर्ण इंडियामध्ये ट्रान्सपोर्ट करणार आहेत. दिल्लीहून कापसात पाहिजे माल, तो कापसाला येईल की कापसाच्या जवळ जळगाव जवळ. आणि सर मग तुम्ही जर म्हणशाल की याच्यात तर ट्रकवाल्यांचं पोटमार आहे, तर त्याच्यात तसं काही नाहीये. आता जर दिल्लीहून तुम्ही माल मागवताय तर समजा तो जळगाव पर्यंत येईल, तर जळगावून कासू द्या तुम्हाला ट्रकवर आणायचं आहे. हा नाही. नेक्स्ट आता त्याची प्रोसिजर कशी असणार आहे आणि स्ट्रॅटेजी कशी असणार आहे. आता एकाच साईडने 120 ट्रेन्स ते वॅक 12 नावाचे इंजिन्स चालणार आहेत. एका साईडने 120 आणि दुसऱ्या साईडने 120 म्हणजे टोटल 240 ट्रेन्स ते DFC मध्ये धावणार आहेत. आणि आता याचं मेन स्टेशन असणार आहे म्हणजे आता जसं रेल्वे स्टेशन असतं आपलं, त्याच रेल्वे स्टेशन जर आता पाचोऱ्याला रेल्वे स्टेशन आहे त्याचं हे नाव आहे तर त्याच नावाने फक्त त्याच्या समोर न्यू आणि ते नाव आणि लगेच आपलं मेन स्टेशन त्याचं नाव राहणार आहे रेल्वे स्टेशन. मेन स्टेशनमध्ये लोडिंग अनलोडिंग मोठमोठे क्रेन्स ते होणार आहे. आता सर त्याचं सिग्नली ऑटोमॅटिक म्हणजे मॉडर्न सायन्सचं त्याचं ऑटोमॅटिकली ती सिग्नल देतं ट्रेनला. आता जर समजा ही ट्रेन आहे, इथे रस्ता ब्लॉक झालेला आहे, ती ते सिग्नल दाखवेल म्हणजे दोन येल्लो लाईट चालू असतील म्हणजे तू 90च्या स्पीडने जाऊ शकतो. मग पुढे जर आलं, पुढे एक येल्लो दाखवेल म्हणजे तुम्ही 30च्या स्पीडने जाऊ शकतात. आणि पुढे जर रेड आलं तर डायरेक्ट थांबून जायचं. असे ऑटोमॅटिक त्याच्यात सिग्नल्स असणार आहेत. त्याच्याने सर आपला म्हणजे टाइमच वाचणार नाही आणि पुढे जर आपण फास्टमध्ये राहिलो तर ट्रेन जर कंट्रोल होणार नाही तर डायरेक्ट धडकून जाईल, कारण ती 100 किलोमीटरची त्याची स्पीड आहे त्यामुळे. सर आता तुम्ही म्हणशाल वॅक 12 नावाचं जे इंजिन आहे ते तर पूर्ण 2 किलोमीटरच्या ट्रेनला खेचून घेईल, पण त्याच्यामध्ये जे कॉम्पलिंग असतं जॉईंट ते इंजिनचं मागे त्या याच्या कंटेनरचं त्या कॉम्पलिंगवर जर प्रेशर पडला तेच तुटून जाईल. म्हणून मग त्याच कंपनीकडून वॅग 9चं इंजिन घेतलं. ते इंजिन मिडल ऑफ ट्रेन राहणार आहे म्हणजे इकडे 1 किलोमीटर इकडे 1 किलोमीटर आणि हे इंजिन हे मधलं जे इंजिन आहे ते पुढे ढकलीन आणि यालाही मागे ओढीन आणि तेही पुढे ओढीन. म्हणजे यामुळे ते कॉम्पलिंगवर प्रेशर पडणार नाही. थँक्यू सर. DFC जे याचं फुल नेम त्याची वेकन्सी DFCCIL आहे म्हणजेच डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड. हे 2023 मध्ये पूर्ण स्टार्ट होऊन जाईल. EDFC स्टार्ट होईल आणि WDFC जे 2025 मध्ये पूर्ण स्टार्ट होईल. आणि आता 1830 मध्ये जे ट्रान्सपोर्टेशन त्याचं पर्सेंटेज होतं ते 80% होतं म्हणजे 80% मालगाड्यांनीच ट्रान्सपोर्ट व्हायचा. आणि 2022 मध्ये डायरेक्ट 30% फक्त 30% माल
मालगाड्यांनी ट्रान्सपोर्ट व्हायचा आणि आता 2025 मध्ये 50% मालगाड्या या DFC ने ट्रान्सपोर्ट होणार आहे.